मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत कोण आहेत? आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना गाडून महायुतीच खरी धुरंधर ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी अधिवेशन काळात झालेल्या टीकेला आपल्या भाषणातून जशास तसं उत्तर दिलंय। धमाका महायुतीच करेल, इलाका किसका भी हो, धमाका महायुती करेगा। और इतना याद रखो, बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर। कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही अशी डायलॉगबाजी पाहायला मिळाली। हिवाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या शाब्दिक संघर्षाची चुणूक पाहायला मिळाली। वास्तविक पाहता उद्धव ठाकरे एकच दिवस विधिमंडळ कामकाजात सहभागी झाले, पण त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण सोडून घायाळ करण्याचा प्रयत्न केला। एकनाथ शिंदेंनीही उद्धव ठाकरेंना जशास तसं उत्तर दिलं। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं की हिंदुत्व मला पुन्हा शिकू नये, हिंदुत्व मला कोणाकडे शिकण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। अमित शहा तसंच RSSचं देखील त्यांनी या संदर्भात नाव घेतलेलं आहे। अरायवल झालं का? आजचा पहिला दिवस नाही, अरायवल काही लोक अरायवल आणि डिपार्चरसाठीच असतात। त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडलं आणि ज्यांनी हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी हिंदुत्व उंटीला टांगलं म्हणायचं का, पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला। त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही। बघा, गुलामानी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगायला पाहिजे, आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो त्यांना कोणतरी सांगा। विधिमंडळ अधिवेशनाची सांगता होत असताना मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात मुंबईला लुटणारे रहमान डकैत कोण असा फिल्मी सवाल केला। तिजोरीला घातलं बिटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे असं मला आता पाठवले आणि कोणीतरी पाठवून। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रहमान डकैत कोण आहेत? को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत, याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी फिल्मी स्टाईलनं विरोधकांना विशेषतः ठाकरे बंधूंना इशारा दिलाय। धमाका महायुतीच करेल, इलाका किसका भी हो, धमाका महायुती करेगा। और इतना याद रखो, आणि मी जाता जाता एवढं सांगतो की बदला महाराष्ट्र का मंजर, सभापति महोदय, बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर। कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। घोडा मैदान आता दूर नाही। पुढच्या महिनाभरात मुंबईकरांच्या मनातला धुरंधर कोण आहे हे स्पष्ट होणार आहे। महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंनी धुरंधर स्टाईल डायलॉगबाजी करून या नव्या सामन्याची सुरुवात केली आहे। आता शिंदेंवर पुढच्या दिवसात टीकेच्या ठाकरी बाणांचा मारा होणार याचे स्पष्ट संकेत मिळालेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।